विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे सर्व जे महत्त्वाचे अपडेट्स आणि नीट रिलेटेड व्हिडिओज राहतील ते तुमच्यापर्यंत खूप लवकर आमच्या यूट्यूब चॅनल थ्रू पोहोचतील आणि तुम्हाला लगेच नोटिफिकेशन बारमध्ये सर्व जे नोटिफिकेशन्स आहे ते भेटून जातील। आता हा एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे जे विद्यार्थी BMS करत आहात किंवा जे करण्याचा विचार करताय त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी। आता 2021 पासून जी बॅच आहे BMS ची त्यांच्यासाठी एक एक्झाम लागू केली गेलेली आहे, ज्याला आपण नेक्स्ट एक्झाम म्हणून ओळखू। आता ही जी एक्झाम आहे ही NCICM नेच लागू केली आहे। NCICM ने ऑलरेडी हिच्यावर जी ऑफिशियल नोटीस आहे ती ऑलरेडी पब्लिश केली गेलेली आहे त्यांच्या वेबसाईटला, आणि हीच पूर्ण ऑफिशियल नोटीस आपण पूर्ण बघणार आहोत। एकदम इन डिटेल आपण ही जी नोटीस आहे ही डिस्कस करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल। हिप करण्यासारखा टॉपिक नाहीये, तुम्हाला याचे गाईडलाईन्स पण नीट समजून घ्यावे लागतील। जर तुम्हाला BMS करायचं आहे किंवा जर तुम्ही BMS करत आहात तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, याला स्किप करून चालणार नाही। याच्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे आय गेस ओपिनियन्स पण बदलतील BMS बद्दल, कारण तुम्हाला सर्व गाईडलाईन्स इन डिटेल समजतील। क्वालिफिकेशन काय, नेक्स्टची एक्झाम काय, किती क्वेश्चन्स राहतील, नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, हे सर्व प्रश्नांबद्दल आपण नीट डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये, ते पण ऑफिशियल नोटीसद्वाराच। आपण इकडच्या तिकडच्या इन्फॉर्मेशन घेणार नाही आहे, आपण फक्त ऑफिशियल नोटीसला स्टक राहणार आहे की तिच्यात काय म्हटलेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। आता ह्या नोटीसचा सब्जेक्ट काय, ही नोटीस 10 तारखेला 12/2025 म्हणजे कालच ही नोटीस जी आहे ती रिलीज झालेली आहे, तर त्याबद्दलच आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे। आता सब्जेक्ट काय या नोटीसचा, ॲप्लिकेबिलिटी ऑफ नेक्स्ट फॉर आयुष स्टुडंट्स ॲडमिटेड फ्रॉम अकॅडमिक इयर 21-22 ऑनवर्ड्स, म्हणजे 2021-22 बॅच पासूनच ही जी एक्झाम आहे ही लागू झालेली आहे। म्हणजे यापुढे जे काही स्टुडंट्स असतील किंवा यापुढे ज्यांची काही ॲडमिशन झालेली असेल BMS मध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांना आता नेक्स्टची एक्झाम जी आहे ती कंपल्सरीली द्यावीच लागेल, त्यात काहीच ऑप्शन नाही आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही नेक्स्टची एक्झाम देत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तिथं क्वालिफिकेशन जे ते 50% म्हणून सांगितलं गेलं आहे की 50% ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्यात राहायला पाहिजे, म्हणजे 50% तुम्ही त्याच्यात मिळवले पाहिजे, तरच तुम्ही नेक्स्टची एक्झाम जी आहे ती क्वालिफाय करत आहात असं म्हटलं जाईल। आणि ही जी एक्झाम आहे ही म्हटलं जातं आहे की 2027 मध्ये पहिल्यांदा ही एक्झाम जी आहे ती होईल। आता सेम गोष्ट 2023 मध्ये पण एक नोटीस आली होती 2024 मध्ये की आपली एक्झाम होईल। 2024 मध्येच फर्स्ट जी नेक्स्टची एक्झाम आहे ती व्हायला पाहिजे होती, पण ती नाही झाली, कारण खूप विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी प्रोटेस्ट केला। खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की एक्झाम जी ती नाही झाली पाहिजे, कारण ऑलरेडी आमची 5.5 वर्षांची मेहनत आहे, त्यानंतर जर तुम्ही लायसन्स अप्लाय करताय तर ही चुकीची गोष्ट आहे, आमचे पूर्ण 5.5 वर्ष वाया जातील। पण असं काहीच झालं नाही, प्रोटेस्ट झाला, त्यानंतर जी एक्झाम आहे ती पोस्टपोन झाली आणि ही नोटीस आत्ता आपल्याला दिसते 2025 मध्ये परत ऑफिशियल नोटीस जी आहे ती NCICM थ्रू आलेली आहे। आता आपल्याला 2027 मध्येच समजेल की आपली जी एक्झाम आहे ती होत आहे का। जेव्हा एक्झाम होईल तेव्हाच आपण म्हणू शकतो की ही जी एक्झाम आहे ही फायनली लागू होणार आहे, पण आता जी ऑफिशियल नोटीस आहे ती आलेली आहे, तर यावरून तरी असं दिसतंय की ही जी एक्झाम फायनली 100% होईलच आणि BMS ला ही एक्झाम कंपल्सरी आहे। आता कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांसाठी अजून ही एक्झाम्स कंपल्सरी केली गेली आहे ते पण आपण बघूया। इट्स हिअर नोटिफाईड फॉर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल आयुर्वेदा, सिद्धा, युनानी आणि रिगपा कॉलेजेस स्टुडंट्स अँड अदर स्टेक होल्डर्स दॅट विथ द डायरेक्शन ऑफ मिनिस्ट्री ऑफ आयुष अँड विथ द अप्रुव्हल ऑफ कमिशन मीटिंग held on 24/10/2025 it has been decided that the national exit test to be conducted by the national commission म्हणजे NCICM shall be applicable for all students admitted from the academic year 21-22। आता हे जे काही स्टुडंट्स आहे आयुर्वेदा, सिद्धा, युनानी आणि रिगपाचे कॉलेज या विद्यार्थ्यांसाठी ही जे नेक्स्ट एक्झाम ही लागू केली गेलेली आहे आणि जे अंडर हे कोर्सेस येतात त्या ला सांगितलं गेलंय की ही जी एक्झाम ही कंपल्सरी केली पाहिजे ऑनवर्ड्स इन द मंथ ऑफ मार्च 2027, म्हणजे 2027 मध्ये मोस्ट प्रोबॅबली ही जी एक्झाम ही लागू होईल। पहिल्यांदा ही एक्झाम होईल मार्च मध्ये आणि एक गाईडलाईन्स त्यांनी दिलेले आहे, ते गाईडलाईन्स पण आपण नक्की डिस्कस करूयात। त्यात आपल्याला सर्व गोष्टी अजून क्लिअर होतील की किती मार्क्स टोटल आहे, किती क्वालिफिकेशन आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी का एक्झाम लागू केली गेली आहे, जर तुम्हाला द्यायची आहे तर का द्यायची आहे, आणि या गोष्टी आपण आता पुढे अजून डिटेलमध्ये बघूयात। हे जे गाईडलाईन्स आहे 2023 मध्ये चालू होते रेग्युलेशन 2023, कारण ही एक्झाम आधीच लागू केली गेली होती, अजून आपल्याला लेटेस्ट गाईडलाईन्स आलेले नाही आहे, म्हणून आपण याच गाईडलाईन्सला प्रेफरन्स म्हणून
करूयात, कारण गाईडलाईन्स इतके काही चेंज होणार नाही, थोडेफार चेंजेस होतील आणि जे लेटेस्ट येतील ते पण मी तुम्हाला लवकर अपडेट करेल. सध्या तरी आपण याबद्दलच डिस्कस करूयात. आता जो पहिला आपल्याला पॉईंट दिलाय तो म्हणजे नॅशनल एक्झिट टेस्ट ऑफ ईच डिसिप्लिन सच एज आयुर्वेदा. मिनिस्ट्रीज आहे ज्याच्या अंडर हे कोर्सेस येतात त्यांनी ही एक्झाम घेतली पाहिजे. ह्या पूर्ण पॉईंटचं मिनिंग हेच आहे. द नॅशनल एक्झिट टेस्ट टू बी हेल्ड फॉर ग्रँटिंग लायसन्स, म्हणजे ही एक्झाम का घेतली पाहिजे किंवा नेक्स्ट एक्झाम आपण का दिली पाहिजे. जर तुम्हाला मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून एक लायसन्स पाहिजे, एक ऑफिशियल लायसन्स पाहिजे, तर तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागेल. जर तुम्हाला स्टेटमध्ये तुमचं स्वतःचं नाव रजिस्टर करायचं आहे बिईंग अ BMS डॉक्टर, तर तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागेल. त्यात जर तुम्हाला नॅशनल रजिस्ट्री करायची आहे BMS साठी की तुम्ही एक BMS डॉक्टर आहात, तर त्यासाठी पण तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागेल. म्हणजे इन शॉर्ट, जर तुम्हाला मेडिकल प्रॅक्टिशनर बनायचं आहे, जर तुम्हाला क्लिनिकल काहीतरी करायचं आहे, जर तुम्हाला क्लिनिक रिलेटेड दुसऱ्या काही गोष्टी करायच्या आहेत, तर तुम्हाला ही एक्झाम देणं गरजेचं आहे आणि ही एक्झाम तुम्हाला द्यावीच लागेल. त्याशिवाय तुम्ही कुठेच क्लिनिकल प्रॅक्टिस करू शकत नाही, त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला दुसरे काही जॉब्स करायचे आहे रादर दॅन क्लिनिकल प्रॅक्टिस किंवा रादर दॅन लायसन्स रिलेटेड गोष्टी, तर मी ते करू शकतात असं पण या नोटीसमध्ये म्हटलं आहे. आपण तो पण पॉईंट डिस्कस करूयात. आता इथं काय म्हटलं आहे की जे क्लिनिकल कॉम्पिटन्सी आहे, जे मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स आहे, जर ते तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला ही एक्झाम देणं गरजेचं आहे. आता ही एक्झाम कधी होईल, तर मोस्टली जेव्हा ती नोटीस निघाली होती तेव्हा असं म्हटलं गेलं होतं की ही एक्झाम फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये एव्हरी इयर होईल, म्हणजे वर्षातून दोनदा ही जी एक्झाम आहे ही होईल. हावेवर इन 2024 म्हणजे 2024मध्ये ऑक्टोबर मंथमध्ये ही एक्झाम जी ती लागू होणार होती, पण तेव्हा ती नाही झाली. एलिजिबिलिटी काय काय, ज्या विद्यार्थ्यांनी 1 वर्षाची इंटर्नशिप केलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स केलेला आहे किंवा आयुर्वेदा, सिद्धा, युनानी आणि रिक्पामध्ये पूर्ण त्यांचं कम्प्लिटेड आहे, ते विद्यार्थी हिच्यात अप्लिकेबल आहे किंवा ते विद्यार्थी ही जी एक्झाम आहे नेक्स्टची एक्झाम देऊ शकतात. नंबर ऑफ अटेम्प्ट्स तुम्ही किती पण अटेम्प्ट्स देऊ शकतात, असं काही म्हटलं नाही आहे की एवढीच लिमिट आहे किंवा तेवढीच लिमिट आहे. लिमिट इथं सांगितली गेलेली नाही आहे, तर तुम्ही कोणत्या पण लिमिटपर्यंत तुम्हाला वाटलं तेवढे अटेम्प्ट्स या नेक्स्ट एक्झामसाठी देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप कंप्लीट केलेली नाही आहे आणि तरी त्यांनी नेक्स्टची एक्झाम क्वालिफाय केली आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी जर त्यांची 1 वर्षाची इंटर्नशिप कंप्लीट केली तर त्यांचं जे नाव आहे ते रजिस्टर केलं जाईल नॅशनल आणि स्टेट रजिस्ट्रीमध्ये. जर तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय केली नाही, कुड नॉट क्वालिफाय द नेक्स्ट एक्झाम, तर तुम्ही बाकी जे अदर जॉब्स आहे, अदर जॉब अपॉर्च्युनिटीज आहे, अदर एज्युकेशनल प्रोग्राम्स आहे किंवा अदर कोर्सेस जे ते तुम्ही करू फक्त तुम्ही मेडिकल रजिस्ट्रेशन करू शकत नाही किंवा मेडिसिन तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही, तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस करू शकत नाही. रॅदर दॅन दिस तुम्ही बाकी जे जॉब्स आहे, बाकी ॲज बिंग प्रोफेसर वगैरे तुम्ही हे जॉब्स जे ते कंटिन्यू करू शकतात तुमच्या BMS डिग्रीच्या अंडर, पण तुम्ही लायसन्स एक प्रॅक्टिस करू शकत नाही बिंग अ डॉक्टर. आता इथं महत्त्वाची गोष्ट क्वालिफाईंग पर्सेंटेज म्हणून दिलेलं आहे. सिक्युरिंग 50% अँड अबोव शॅड बी डिक्लेअर्ड ॲज क्वालिफाईड. जर तुम्हाला 50% भेटत आहे किंवा 50% जास्त पर्सेंटेज तुम्ही स्कोर करत आहात या एक्झाममध्ये, तर तुम्ही क्वालिफाय आहात असं म्हटलं जाईल. म्हणजे नेक्स्ट एक्झाम तुम्ही क्वालिफाय केलेली आहे आणि तुम्ही तुमचे जे लायसन्स आहे ते मिळवू शकतात आणि त्यात तुम्हाला जर PG करायचं असेल तरी तुम्हाला ही एक्झाम देणं आणि त्याला क्वालिफाय करणं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. स्ट्रक्चर किंवा पेपर पॅटर्न काय आहे नेक्स्ट एक्झामचं, तर नंबर ऑफ क्वेश्चन्स आपली राहतील, तर टोटल 120 क्वेश्चन, टोटल 480 मार्क्सचे हे जे क्वेश्चन पेपर आहे तो बनेल. म्हणजे टोटल 480 मार्क्सचा क्वेश्चन पेपर राहील आणि 120 क्वेश्चन्स राहतील. टेस्ट ड्युरेशन किती आहे, तर 180 मिनिट्स, म्हणजे टोटल तुम्हाला 180 मिनिट्स दिले गेले की तुम्ही तेवढ्या मिनिट्समध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकतात. टाईप्स ऑफ क्वेश्चन्स कसं आहे, तर MCQ बेस्ड क्वेश्चन्स आहे. नेगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, नेगेटिव्ह मार्किंग दिली गेलेली आहे. जर तुम्ही कोणता पण क्वेश्चन चुकवत आहात किंवा तुम्ही कोणता पण क्वेश्चन जर रॉंग करताय तर त्याला तुम्हाला मार्क नेगेटिव्ह म्हणजे 1 मार्क डिडक्ट केला जाईल किंवा मायनस केला जाईल. लँग्वेज कसं आहे क्वेश्चन पेपरचं, तर आयुर्वेदासाठी इंग्लिश आणि हिंदी दोघी लँग्वेज आहे. युनानीसाठी इंग्लिश आणि उर्दू, सिद्धासाठी इंग्लिश आणि तमिळ आणि रिक्पासाठी इंग्लिश आणि भोवती लँग्वेज इथं सांगितली गेली आहे. सिलेबस काय राहील, NCISM अकॉर्डिंग जे काही UG कोर्सेसचा सिलेबस ऑलरेडी जे BMSचे विद्यार्थी शिकत आहात तेच सिलेबस आपल्याला नेक्स्ट एक्झाममध्ये दिसेल. बाकी दुसरं काहीच आउट ऑफ सिलेबस तिथं भेटणार नाही. आता हे जे सर्व गाईडलाईन्स हे आपण डिस्कस केले, हे मेनली कधी झालं होतं नेक्स्ट एक्झामबद्दल क्लॅरिफिकेशन किंवा डिस्कशन, तर ते MBBS, BMS, BHMS सर्वांसाठी हे डिस्कशन जे ते होल्ड केलं होतं. तर त्यानंतर जे कन्क्लुजन आलं, तर BMS NCISMने ऑलरेडी BMSच्या विद्यार्थ्यांसाठी आता एक नोटीस काढली आहे, तर MBBSसाठी पण ते लागू होईल असं डिस्कशन चालू आहे. तर ते कधी होईल ते आपल्याला काहीच अजून ऑफिशियल नोटीस आली नाही आहे. ती जेव्हा येईल तेव्हा आपल्याला समजूनच जाईल की MBBSसाठी पण जे नेक्स्टची एक्झाम आहे ती लागू झालेली आहे. आता मोस्टली जे फॉरेन ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहे किंवा जे बाहेर देशात MBBS करतायत, तर त्यांच्यासाठी नेक्स्टची एक्झाम ऑलरेडी आहे. त्यांना परत जर इंडियामध्ये येऊन प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांना नेक्स्टची एक्झाम देणं कंपल्सरी आहे. तर त्यात आता इंडिया
इंडियाच्या MBBS स्टुडंट्सला पण नेक्स्ट एक्झाम द्यावी लागेल असं म्हणण्यात आलेलं आहे। तर आता 2021 पासूनचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना युनिव्हर्सिटी एक्झाम सोबत पण ही क्लिअर करावं लागेल आणि त्यांच्यासोबत आता 2 रिस्पॉन्सिबिलिटीज आहे। मेनली जे स्टुडंट्स आहे ते PhD पण प्रिपेअर करताय, ते आता इंटर्नशिपसाठी पण प्रिपेअर करताय आणि त्यांना आता परत युनिव्हर्सिटीसाठी तर प्रिपेअर करायचंच आहे, पण आता त्यांना नेक्स्ट एक्झामसाठी पण प्रिपेअर करायचं आहे। तर BMS स्टुडंट्सवर खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज आता आलेल्या आहे। त्यांना युनिव्हर्सिटीसोबत आता नेक्स्ट एक्झाम पण क्लिअर करायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि जर तुम्ही ही नेक्स्ट एक्झाम क्लिअर करत आहात तरच तुम्हाला नंतर PG करता येईल, नाहीतर तुम्हाला PG करता येणार नाही। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण खूप महत्त्वाचे पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे। जर तुम्ही BMS करत आहात तर हे पूर्ण गाईडलाईन्स एकदा नीट वाचा। हे मी माझ्या सब ग्रुप आहे तिथं शेअर करून देईल, तर तिथं पण तुम्ही हे जे सर्व पॉईंट्स आहेत ते बघू शकतात, नीट वाचू शकतात आणि त्यानंतर नीट डिसाईड करा की आपल्याला काय करायचं आहे। अजून जर तुम्हाला काही पण शंका असली तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि जर तुम्ही डोनेशन देऊन किंवा एकदम 3 पट 5 पट फीस भरून जर BMS करत आहात तर तिथं फक्त नीट तुम्ही तुमचं जे डिग्री आहे ते घ्या, नीट अभ्यास करा, म्हणजे तुम्ही नेक्स्ट एक्झाम पण इझिली क्लिअर कराल। बाकी ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर। आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही पुढे अपडेट्स येतील ते पण मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करत जाईल। आणि BMS रिलेटेड जर नवीन गाईडलाईन आली तर ते पण आपण नक्की चॅनलवर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच डिस्कस करूयात। धन्यवाद।